अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक लक्षात ठेवा. व्यवहारी अपूर्णांकामध्ये आडव्या रेषेच्या वर जी संख्या मांडतात तिला अंश व रेषेच्या खाली जी संख्या मांडतात तिला छेद असं म्हणतात. जसं 3/8 म्हणजे 3 हा अंश आहे व 8 हा छेद आहे. छेदस्थांची संख्या भाजक म्हणजे भाग करणारी असते, तर अंशस्थांची संख्या भाज्य असते. उदाहरणार्थ 35/5 म्हणजेच 35/5 म्हणजे 7 हे उत्तर. व्यवहारी अपूर्णांकाचे असे 3 प्रकार आहेत. अंशाधिक अपूर्णांक, छेदापेक्षा अंश मोठा असतो. आता या ठिकाणी मी 8/2 लिहिलेला आहे, म्हणजे 8 हा अंश आहे आणि 2 हा छेद आहे. पण छेदापेक्षा अंश मोठा आहे म्हणून त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. या ठिकाणी दुसरं अपूर्णांक लिहिलेला आहे 15/7 म्हणजे या ठिकाणी अंश 15 आहे आणि छेद 7 आहे, म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा आहे. छेद 7 आहे तर 15 अंश आहे म्हणून त्याला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतात. दुसरा व्यवहारी अपूर्णांकाचा दुसरा प्रकार आहे छेदाधिक अपूर्णांक. अंशापेक्षा छेद मोठा असतो, त्याला छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी मांडलेलं आहे 1/5. आता या ठिकाणी छेद हा 5 आहे आणि अंश हा 1 आहे, म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा आहे. या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे 5/13. या ठिकाणी अंश 5 आहे, छेद 13 आहे, म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा आहे म्हणून त्याला छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतात. आणि तिसरा व्यवहारी अपूर्णांकाचा प्रकार आहे तो म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे पूर्णांकाच्या डाव्या बाजूला पूर्ण भाग, अपूर्णांकाच्या डाव्या बाजूला पूर्ण भाग, पूर्ण अंक मांडलेला असतो, त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतात. उदाहरणार्थ 1.2/5 म्हणजे 1 हा पूर्ण भाग आहे व 2/5 हा अपूर्ण भाग आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणायचं, तर ज्या संख्येमध्ये पूर्णही भाग असतो व अपूर्णही भाग असतो अशा संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतात. दुसरं उदाहरण आहे 12.4/7 म्हणजे 12 हा पूर्ण भाग आहे आणि 4/7 हा अपूर्ण भाग आहे. अपूर्णांकाच्या डाव्या बाजूला पूर्ण भाग लिहिला जातो म्हणून या संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात. 9/क्ष बरोबर 72/88 तर क्ष बरोबर किती. आता या ठिकाणी हे उदाहरण मी लिहून घेतलेलं आहे. मग आता 9ने कोणत्या संख्येला गुणलं पाहिजे म्हणजे 72 उत्तर येईल. तर 9×8 72. अंशाला जर आपण 8ने गुणलं तर छेदाला पण 8ने गुणल्यानंतर 88 उत्तर येतं ते बघूया. मग कोणत्या संख्येने गुणलं पाहिजे म्हणजे उत्तर 88 येईल. तर 11×8 88 म्हणून 11 × 8 11×8 88 पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. 78/117 बरोबर किती. आता या ठिकाणी सुद्धा उदाहरण दिले 78 मी लिहून घेते. 78/117 जेव्हा छेद मोठा असतो तेव्हा छेदातून अंश वजा करायचा, जे उत्तर येईल त्याने अंशाला आणि छेदाला भागायचं आहे. मग आपण या ठिकाणी वजाबाकी करूया. 117 वजा 78. 17तून 8 गेले राहिले 9, 10तून 7 गेले राहिले 3 म्हणजे 39 आला, म्हणजे फरक आला 39 ना. 39ने अंशाला आणि छेदाला आपण भागूया. 39ने भागल्यानंतर या ठिकाणी त्याचं उत्तर मिळेल 39 दुने 78 39 117 म्हणून 2/3 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर. 78/102 बरोबर 13/क तर क बरोबर किती. आपल्याला या ठिकाणी क ची किंमत काढायची आहे. आता हेच उदाहरण मी या ठिकाणी खाली लिहिलं आहे. 78/102 बरोबर 13/क. आता 13च्या पाठात 78 केव्हा येतात, 13×78. 13ला 6ने गुणल्यानंतर 13×78 येतात. मग कोणत्या संख्येला 6ने गुणल्यानंतर 102 येतील यासाठी आपल्याला पर्याय करून जायचं आहे. ते पर्याय दिलेला पहिला 11, 11×66, 15×90 आणि 17×102. मग या ठिकाणी येणार 17, 17×2 म्हणजे क बरोबर 17 म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 138/161 बरोबर किती. आता या ठिकाणी हा जो अपूर्णांक दिलेला आहे त्याचं अतिसंक्षिप्त रूप काढायचं आहे. पण आता आपल्याला 138 पेक्षा 161 मोठे आहे. जेव्हा छेद मोठा असतो तेव्हा छेदातून अंश वजा करायचा, जे उत्तर येईल त्याने दोन्ही संख्येला भागायचं. मग आपण आता हे उदाहरण मी खाली लिहिलं आहे 138 161. मग आता आपण फरक काढूया. 161 वजा 138 वजाबाकी करूया. 11तून 8 गेले राहिले 3, 5तून 3 गेले राहिले 2 म्हणजे 23 उत्तर आलं. म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण 23ने भागायचं आहे. म्हणजे दुसरा अपूर्णांक मिळणार, तो छोटा अपूर्णांक अतिसंक्षिप्त अपूर्णांक मिळणार आहे. म्हणून 23×38 असेल आणि 23×7 61 असेल. म्हणजे 138/161 चे अतिसंक्षिप्त रूप 6/7 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर.